महाराष्ट्रामध्ये एक असा सरपंच जो आपल्या आंदोलन करण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहे। आजही याच सरपंचांनी अनोखे आंदोलन केले। हातात टोकरी, त्यात शिक्के, फाटका शर्ट, चेहरा चिखलाने माखलेला, तर दुसऱ्या हातात मोडकी खुर्ची घेऊन भीक मागत आहेत। हे सगळं घरकुलसाठी एका प्रशासकीय इंजिनियरने पैसे मागितले म्हणून भीक मागत पैसे गोळा करताना मंगेश साबळेचं हे अनोखं आंदोलन। पहा संपूर्ण व्हिडिओ। जय शिवराय मित्र, जय भीम। एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले। पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं, पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले। आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता हे 25,000 कुठून द्यायचे? घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं। व्याजाला पैसा काढलं, कर्जाला पैसा काढलं, घर उभं राहिलं, अजून 4 महिने झाले। आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतंय आम्हाला 25,000 पाहिजे, नाहीतर नवीन बिस्मिट बांधा, नाहीतर नवीन स्लॅब टाका। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे, आमच्या बीडीओ मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर, मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओला नेऊन देणार आहे। माय बाप, चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर आयुक्ताला द्यायचं? मामू देव ना, 2 रुपये दो मामू, 2 रुपये दो मामू, दो मामू। ये खुर्ची पे बैठने वाले हिजड़े निकल गए। इंजीनियर पैसा मांग रहा मामू, बीडीओ पैसा मांग रहे, सीओ पैसे मांग रहे। भाऊ दे रहे, 2 रुपये दे रहे, दे भाऊ दे, दे 2 रुपये दे बाबा, द्या तुमचे कपडे चांगले दिसते बाबा, तुम्ही बीडीओला 2 रुपये द्या मामू। 10 रुपये दिले भाऊ ने आपल्याला, 10 रुपये इंजिनियरला, 10 रुपये दिले। अरे वा 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 मामू, दे दो 2 रुपये दे दो मामू। अरे वा 10 रुपये दिला मामू ने, 10 रुपये इंजिनियरला। अहो रिक्षावाला भाऊ 2 रुपये द्या भाऊ। अरे आमच्या अधिकारी पैसे मागू राहिला भाऊ, 2 रुपये देतो का भाऊ? मावशी देतो का 2 रुपये? देतो का माय? हो बाबा देतो का माय 2 रुपये? नाही आहे चिल्लर, चिल्लर नाही आहे सर। अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले। अरे साहेब, अरे ते पैसे मागू राहिले ना घरकुल वाले, 2 रुपये द्या ना साहेब। हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब, द्या ना 2 रुपये। ते घरकुलाचे बिल काढायला पैसे मागू राहिले साहेब। ओ साहेब, अरे द्या हो साहेब। 2 रुपये जमा करून त्या घरकुलाचे पैसे मागले, बाहेर देऊ राहिले बघा 2 रुपये। अरे बाबा रे, 2 रुपये दिले रे बाबा। आपण आता तहसील मध्ये जाऊ पैसे मागून, तहसील मध्ये मागू अधिकाऱ्याला पैसे आपण। काय देतो का 2 रुपये आहे? काय दे हो 2 रुपये इंजिनियर घरकुलाला काम करून आली बाई। पगार चाललाय उडाली, पैसे दिले का? पैसे मागू राहिले का? मी चाल मी देतो का बाबा? 2 रुपये देतं का इंजिनियरला, विभागीय आयुक्ताला, सीओला 2 रुपये देतं का बाबा? घरकुल बांधायला शेतकऱ्याला मदत करतं का बाबा? दे दो बाबा। याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याची राख देखील आणली आहे। शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला, राख। ते अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही। सरकार आम्हाला घरकुल देते, मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते, पैसे। पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे, हे रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे।
आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्यामड्याचा काम आम्ही करत आहे, मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे मागत आहे। हे आमदार साहेब आमचे खुर्चीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे, तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे। व्हिडिओला सांगितलं, सीओला सांगितलं, कोणी घरमाचे पैसे काढून द्यायला तयार नाही। आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ, अर्धे पैसे विभागीय आयुक्ताला देऊ, अर्धे पैसे कलेक्टरला देऊ, अर्धे पैसे एसपी साहेबाला देऊ। काय देतं का माय 2 रुपये घरकुलाला पैसे देतं का माय? देतं का बाबा 2 रुपये देतं का? घरकुलाला 2 रुपये देतं का बाबा? नाही का बाबा? कळवलं नाही सगळे कळवलं? बाहेर कुठं कळवलं? भाऊ बाहेर कुठं गेले? आले नाही काहून ना तू? ना टाइम झाला ना भाऊ, आले काहून नाही? सर देता का 2 रुपये देता का सर? घरकुलाला इंजिनियर पैसे मागून राहिले सर, द्या 2 रुपये द्यावं सर, द्यावं, गरीब आहे शेतकरी, गरीब आहे सर, द्यावं पैसे मागून राहिले 25,000 रुपये द्यावं सर, द्यावं घर बांधलं सर, द्यावं पैसे द्यावं घरकुलाला 2 रुपये द्या सर, सर द्या लागले 2 रुपये द्या सर, द्या द्यावं सर 2 रुपये द्यावं घरकुलाला, गरीबांच्या द्यावं सर, पैसे नाही हो गरीबांच्या शेतकऱ्याला द्यावं सर, तुम्ही द्यावं सर 2 रुपये इंजिनियरला 25,000 लागते सर, द्यावं गरीबांना शेतकऱ्याला घर बांधलं सर, नाही तुम्ही 2 रुपये द्यावं सर, इंजिनियरला द्यायचे सर, द्यावं सर पैसे। हे देशाचा सैनिक मारायला लागले बॉर्डरला आणि हे पैसे मागायला लागले इकडं, द्यावं 2 रुपये द्या सगळे, द्यावं 2 रुपये, द्यावं 2 रुपये द्या शेतकऱ्याला, गरीबाला द्या। 2 रुपये देता का भाऊ इंजिनियरला, व्हिडिओला 2 रुपये देता का, सीओला विभागीय आयुक्ताला 2 रुपये देता का भाऊ? घरकुलाचे पैसे मागून राहिला भाऊ, 20चा फोटो नाही म्हणता भाऊ, स्लॅबचा फोटो नाही म्हणता भाऊ, आणि शेतकऱ्यांना घरकुल काढलं भाऊ, तो देता का 10 रुपये द्यायला लागला भाऊ, ते भाऊ 10 रुपये दिला, धन्यवाद भाऊ धन्यवाद। आणि पोलिसाकडे मागता भाऊ भीक थोडीशी, पोलिसाकडे मागता भाऊ जरशी सर 2 रुपये देता का सर? इंजिनियर पैसे मागून राहिले सर घरकुलाला, मॅडम देता का 2 रुपये? द्यावं मॅडम सर, देता का 2 रुपये द्या सर, इंजिनियर घरकुलाला पैसे मागून राहिले सर आणि स्लॅब टाकला नाही म्हणते सर, साहेब आहे का? साहेब आहे का होती? साहेब नाही, मी इथं बसतो साहेब, मी पर्यंत पैसे मागून राहिले ते घरकुलाचे इंजिनियर, व्हिडिओला देऊ, सीओला देऊ, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला आपण देऊ याच्यातून, ते बघा भीक मागून जमा केले सर मी, एवढं भीक मागलं सर, आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या, त्याच्या राखीचा आहे, टाळूवरचा लोणी आहे सर, त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर। आहे का साहेब, आहे का कोणी? कोणी आहे का साहेब? सर आहे का कोणी? कोणी आहे का सर? तुम्ही द्या सर, तुम्ही द्या सर 2 रुपये सर, 2 रुपये द्या सर, गरीबांना इंजिनियर पैसे वापरायला सर 2 रुपये द्या सर, तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही? सर द्या सर 2 रुपये, मॅडम द्या 2 रुपये सर, सर द्या की 2 रुपये सर, सर सर साहेब नाही ना सर कधी सर, सर द्या की, आले आले साहेब आले सर, घरकुलाला इंजिनियर पैसे मागून राहिले सर, सर मी तुझ्या पाया पडतो सर, द्या सर, द्या सर 2 रुपये द्या सर, गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर, द्या सर, पैसे मागून राहिले सर इंजिनियर, व्हिडिओला देऊ सर आपण, सीओला देऊ सर, द्या सर, सर स्लॅब टाकलं म्हणते 20चा फोटो लागतात, नाही तर पैसे नाही सर, द्या सर, माझं झालं नाही सर अजून, मला पैसे लागतात सर, द्यावं सर, भीक मागतो सर, द्या सर, भीक द्या, इंजिनियरला देतो सर, व्हिडिओला देतो सर, सीओला देतो सर, द्या सर 2 रुपये द्या सर, तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर? हे राख माहिती का सर, हे राख हे शेतकऱ्याची अंगाची झालेली राख आहे सर, द्या सर, द्या सर 2 रुपये द्या,
बसतो मी मागतो भीक मागतो सर. सर द्या की सर. सर द्या 2 रुपये. सर इंजिनियर मागायला लागले सर. घरकुलासाठी पैसे मागायला लागले सर. सर सर द्या सर. सर इंजिनियर पैसे मागायला लागले सर घरकुलासाठी. तक्रार दिली सर. काही फरक पडला सर. भीक मागून जमा करून सीओला देऊ सर. कलेक्टरला देऊ. विभागीय आयुक्ताला देऊ सर. चला बाहेर बसू. या इकडं बाहेर बसू. हा सर तिथं बसतो सर मी. नाही सर कसं झालंय माझ्या घरकुल नाही आले अजून तालुक्यात कुठलेच. म्हणलं 20 मिनिट बांधलंय ना सर. 20 मिनिट बांधलं ना घरावर स्लॅब टाकलं ना तर 25,000 द्या म्हणते. काढत नाही म्हणते तसं. तरी भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो सर. तुम्ही देशाची सेवा करता सर. जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर. सर द्या सर 2 रुपये द्या. बसतो सर मी. सर द्या सर 2 रुपये द्या सर. हा सर गुन्हा दाखल करा सर. सर फाशी देऊन टाका हो सर. तुला कशाला फाशी देतो? सर, आता गुन्हा उठतो. दाखल करा हो बस सर. तुझ्यावर कशाला गुन्हा दाखल न्याय द्या करतो? सर. न्याय. उठ चल. न्याय द्या सर. पैसे अरे मागवायला चल सर. उठ तू कंप्लेंट कर ना तिकडे. जे मागत असतो चल उठ. आंदोलन केलं तुम्ही, प्रतिक्रिया समजल्यात आपल्याला. दिलं सीओला दिलं. व्हिडिओ मॅडमला काय आपलं काय मागण्या आहे? व्हिडिओच्या नावाने दे गं माय. जोच्या नावाने दे गं माय. कलेक्टरच्या नावाने दे गं माय. विभागीय आयुक्ताच्या नावाने दे गं माय. इंजिनियरच्या नावाने दे गं माय. घरकुलासाठी पैसे दे गं माय. बघा दे माय. दिले का बाबा? नंबर लिंक काढून टाक. आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करतो. ही कोणाला काय परमिशन लागेल? बाबा तुम्ही देवा देवा व्हिडिओच्या नावानं दे साहेब. जेवाय 2 रुपये. जेवाय घरकुलासाठी हो साहेब. तुटा मुटाला उभं राहिलं का माय. दे जेवाय. आता इथं काही मागायची नाही आपल्याला. आपण द्या आता देऊ. हा सगळेजण आहे ना माहिती का? त्यामुळे इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले
बाकीचे दाबून झाले काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे आणि घर आता कंप्लीट झालं 2-4 महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाही तर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते तुला पैसे टाकून आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर चुकीचं आहे नाही नगर पण गावण्याला लावलं मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये निवडून द्यायला लागले आणि आता असे पैसे हां पहिला आत्ता सगळ्यांना दिले 60 जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं तिथे यायला मी म्हटलं पैसे जमा करून देतो 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो ते काही येईना झालं तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला तिकडं आमचं एक निवेदन पाठवतोय आपल्याला 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो एक फोटो घेऊन टाकतो सर आपण एक टोकरीला फक्त हात लावा एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर 4 घंट्यापासून जमा केलं हो सगळे घेणारे फोटो भारत माता की जय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी DSN मराठीच्या सर्व प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब किंवा फॉलो करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.